हाय हॅलो, कसे आहात? आज आपण काजू पनीर मसाला बनवणार आहे। त्यासाठी आपण 2 कांदे घेतलेले आहेत कापून, कढीपत्ता, टोमॅटो पण 2 छोटे छोटे होते, 2 कांदे टोमॅटो घेतले, थोडंसं अद्रक म्हणजे आलं घेतलेलं आहे आणि थोडं लसूण घेतलेलं आहे। आपल्या थोडे सुके काजू घ्यायचे, त्यासाठी आपण हे बघा असे छोटे सुके घेतलेले आहेत आपण। आणि हे मी 20 मिनिटं आधी गरम पाण्यात उमळत ठेवलेले, म्हणजे पेस्ट छान पेस्ट होते त्याची। बघा आताच नरम झाले ते, म्हणजे पेस्टही छान होईल। त्यानंतर आपले हे ओले काजू घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण हा पनीर घेतलेला आहे। आता आपण कढई गरम करत ठेवलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये आपण कांदा फ्राय करून घेऊया आधी। आज मी माझ्या बहिणीकडे आलेली आहे, रक्षाबंधन आहे ना, त्यामुळे गावाकडे जायचं मी पुण्याला राहते, त्यामुळे आता मी अंबरनाथला माझी एक बहीण राहते माझ्या मागची, तिच्याकडे आले आणि तिच्या सूनबाई आज रेसिपी बनवत आहे, खास माझ्या चॅनलसाठी आणि तुमच्यासाठी खास। आपण थोडंसं कांदा परतून घेऊया। कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे, त्याच्यात थोडं आपण टोमॅटो कापलेले टाकूया, तेही परतून घेऊया व्यवस्थित आपण। आता व्यवस्थित आपण परतून झालेलं आपलं टोमॅटो आणि कांदा, तर त्याच्यातच आपण थोडे ते अद्रक आणि लसूण टाकायची। हे बघा हे असं टाकून घेऊया आपण, तेही थोडंसं परतून घेऊया आपण। व्यवस्थित परतून घेतलं, बारीकच गॅसवर करायचं आपण। हे आता आपलं व्यवस्थित थंड झालेलं आहे। आता हे मिक्सरला आपण वाटून घेऊया। आता आपलं व्यवस्थित तेल तापलेलं आहे, त्यात आता आपण जे कांदा वगैरे फ्राय केलेली वाटून घेतलेलं वाटण टाकायचं आहे, तेही तेलात व्यवस्थित परतून घेऊया आपण। साईडला पण तोपर्यंत काजू जे आहेत, हे काजू मी 20 मिनिटं आधी गरम पाण्यात भिजत टाकले होते। आता त्याची साईडला आपण पेस्ट करून घेऊया व्यवस्थित। हे आपण वाटण जे केलं ते व्यवस्थित परतून घेऊया आणि त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आणि हे 2-2 मिनिटांनी येऊन आपण थोडंसं हलवत राहायचं, खाली लागता कामा नाही तो। बघा असं आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया, असं झाकण ठेवलं आपण झाकण काढूया। आपला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे बाहेर वाटणाला, व्यवस्थित परतून घ्यावा एकदा। त्याच्यामध्ये 1 चमचा आपलं लाल तिखट आहे, थोडीशी आपण हळद टाकून घेऊया, थोडीशी टाकायची। माझ्या मसाल्यामध्ये हळद असते म्हणून मी जास्त हळद टाकत नाही, थोडीशी हळद टाकते मी। हे बघा मस्त की तेल सुटलेलं आहे आपल्या ह्याला, बघा छान तेल सुटलेलं आहे। आता त्याच्यातच आपण हे जे काजू घेतलेले आहेत, हे मी गरम पाण्यातच आधी टाकून ठेवलेले आहे, बघा गावचे आहेत काजूच्या बिया। हे पण आपण तेलात व्यवस्थित परतून घेऊया। व्यवस्थित असं परतून घेऊया आपण याला। तर हे आपण व्यवस्थित परतून घेऊया, चांगलं तेल सुटलेलं आहे आपल्याला। आणि आता काजूच्या बिया आपण टाकल्यात, अजून तेल सुटलं पाहिजे याला व्यवस्थितपणे। आता झाकण ठेवूया आपण 2 मिनिटासाठी आणि एकीकडे आपण हे जे पाणी आहे त्याच्यात ओतण्यासाठी गरम करून घेऊया। तर व्यवस्थित त्याला पाणी सुटलेलं बघा, ह्याचं पाणी पण मी ह्याच्यातच हे करते, कारण गरमच पाणी असतं ना ते। आता व्यवस्थित त्याला आपण परतून घेऊया। व्यवस्थित परतताना ह्याच्यामध्ये थोडंसं मी आपलं चिकन मसाला असतो ना तो टाकायचा, चिकन मसाल्याने खूप छान वास येतो। हा आपण चिकन मसाला थोडा टाकून परतून घेऊया व्यवस्थित परत। व्यवस्थित परतल्यावर इथे साईडला ना मी पाणी ठेवले तापते बघा,
हे पाणी तापत ठेवले ते आपण त्याच्यात ओतून घेऊया. आधी थोडंसंच ओतूया. पाणी ना गरम घेतलं ना का शिजते, लवकर शिजते भाजी. म्हणून मी शक्यतो कुठल्याही भाजीत जरासं गरम पाणी किंवा माझं जे वाफेवर ठेवते मी वाफ, त्याच्यावरती आपण प्लेट ठेवतो ना, तर प्लेटवरती जे पाणी तर त्या पाण्यातच मी भाज्या शिजवून ठेवते. हे बघा है ना, कलर बघा किती सुंदर आले भाजीला, छान कलर आले ना. आता परत आपण याच्यावरती झाकण ठेवायचं. ते थोडंसं पाणी टाकलं, आता थोडं पाणी आपण नंतर टाकून घेऊया. आता आपली इकडे भाजी तर इकडे शिजतेच आहे. आता आपण गव्हाच्या पिठाचे पराठे बनवायचे त्याच्याबरोबर. मलबार पराठे कसे असतात तसे, पण हे मी घरगुती आपले साधे पराठे बनवते. त्याच्यामध्ये मी थोडं पाणी घेतलं आहे, व्यवस्थित मीठ घ्यायचं, व्यवस्थित असं मीठ टाकून घ्यायचं. आपण कमी पडता कामा नये मीठ, आणि त्याची चव असं पण तुम्ही मग नंतर सुकं छान लागतं खायला. हे आता आपण मीठ आणि पाणी झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं गव्हाचं पीठ घ्यायचं. आपण गव्हाचं पीठ घेऊया त्याच्यामध्ये, आणि थोडंसं जिरं टाकायचं वरून. आणि आता हे आपण एकजीव करून घेऊया. पीठ, तूप आणि आपलं ह्याचं एक मस्त की आपण त्याचं एकजीव करून घेऊया. तर आपण एकजीव करून घ्यायचं. म्हणजे आपण तूप टाकलं आहे, तूप आहे त्याच्यामध्ये, मीठ, हे सगळं व्यवस्थित झालं एकजीव का. त्याच्यानंतर पाण्याने आपण मळून घेऊया पीठ. आपण भाजी बघूया. आपला बघा कसा कलर आला, छान कलर आला ना आपल्या भाजीचा, मस्त. त्यात परत आपण थोडंसं गरम पाणी टाकूया. गरम पाण्याच्या आधी आपण जी ही काजूची पेस्ट केलेली आहे ही बघा, ही आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. पेस्ट आपली टाकून झालेली आहे काजूची. परत आपण व्यवस्थित त्याला परतून घ्यायची. आणि हे जे पाणी आपण गरम करत ठेवले साईडला, ते थोडं आपण त्याच्यात टाकूया. हे आपण पेस्ट केली, त्यामध्ये पेस्ट फुकट जाईल ती, म्हणून त्याच्यातही मी पाणी टाकते. हे भांडं व्यवस्थित धुवून आपण भाजीत टाकून घेऊया. तर हे व्यवस्थित मळताना काय करायचं आहे, असं जोर द्यायचं व्यवस्थित. पीठ हे बघा, हे असं मळायचं. आणि 5 मिनिटांनी आपण नंतर ते पराठे करायला घ्यायचे. तर आपण व्यवस्थित हळूहळू मळून घेऊया पीठ. व्यवस्थित कड आलेलं आहे, त्यात चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊया. आधी मीठ थोडं कमी टाकायचं, कारण आपल्याला पनीर टाकायचं आहे, त्यामुळे थोडं मीठ कमीच टाकायचं. आपण व्यवस्थित हे करून घेऊया, हलवून घेऊया, कारण अजून आपले काजू शिजलेले नाही आहेत. ते गावचे आहेत ना काजू, त्यामुळे थोडं उशीर लागते ते शिजायला. थोडंसं अजून 2 मिनिटासाठी आपण गॅसवरती ठेवूया. भाजी आपली मस्तपैकी झालेली आहे बघा, छान कलर आलेला आहे ना भाजीला. आता आपण परत त्याच्यावरती झाकण ठेवूया. हे बघा, 2 ते 3 मिनिटासाठी आता आपण असंच ठेवूया. आणि बाजूला मी आता आपण पराठे करून घेऊया. इथे आपण तवा ठेवलेला आहे एकीकडे तापत. आता आपण एकीकडे तवा ठेवलेला आहे पराठ्यांसाठी. आपलं बघा पीठ मस्त झालेलं आहे व्यवस्थित. हे आपलं तूप, ते थोडंसं आपण गरम करून घेऊया तूप. आणि तेल लागेल आपल्याला थोडं. हे बघा, ते गोळे केलेले आहेत. हे बघा, हे असे करायचे आपण. त्याच्यामध्ये तेल लावून घ्यायचं व्यवस्थित. घडीची पोळी करतो ना आपण, तसंच आहे ते. हे बघा, हे झालं. आणि याला आता फक्त आकार द्यायचे वेगळे वेगळे.
आपल्याला गोल आकार पाहिजे असेल तर गोल करायचं. हे बघ, बघायला पण बरं वाटतं आणि मुलं जरा चपातीपेक्षा चपातीचं पीठच असतं, फक्त आकार वेगळा म्हणून मुलं आवडीने खातात ते. हे आपला पराठा एका साईडने आधी व्यवस्थित भाजून द्यायचं आपण. इकडे मी आता दुसराही पराठा करायला घेतले. बघा हे आता आपण दाबायचा व्यवस्थित. बघा दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं. आणि आता उतरताना आपण त्याला तूप लावायचं. तूप थोडं व्यवस्थित लावायचं, कारण भाजीमध्ये चव तुपाची चांगली उतरते आणि छान वाटतं खायला. असं तूप लावायचं. न खाणारा माणूस ही भाजी खाऊ शकतो. ही एवढी सुंदर भाजी लागते. हे आपले पराठे गरम गरम. पराठे पटापट पटापट लाटून घेऊया आपण. आणि असे पराठे आपण पटापट भाजून घेऊया. हे कसे भाजले तसंच हे आपण दुसरंही भाजायचं. असं केलं आहे. थोडंसं पीठ लावून याला असं करून त्याच्यामध्ये तेल टाकायचं थोडंसं. आपण जशी घडीची पोळी करतो ना तसंच आपण करायचं, फक्त त्याला आकार वेगळे द्यायचे. हे असं आपण करून घेतलं. थोडंसं पीठ लावून असे आकार दिला आपण. आणि आता व्यवस्थित तो तव्यावरती भाजून घ्यायचं. एका साईडनी व्यवस्थित थोडी भाजून झाली का नंतर त्याला उलटून घेऊया. हे बघा, आणि नंतर आपण हळूहळू हळूहळू अगदी एकदम हळूहळू दाबायचं त्याला, म्हणजे ते तिन्ही बाजूनी चारी बाजूनी व्यवस्थित शेकली जाते. फुगला पाहिजे पराठा असा. झालं. आता आपण वरून व्यवस्थित तूप लावू. जेवढं जास्त तूप लावणार तेवढं आणखी चव येणार भाजीला आपल्या. आपले पराठे एक एक आता आपण करून घेऊया. पराठे शिजून हे बघा. आता 2 मिनिटासाठी आपण पनीर जास्त शिजवून नाही घ्यायचं. आपण पनीरचे आपण आता हे चारी बाजूनी तुकडे टाकून घेऊया. हे बघा, हे असे तुकडे आपण टाकून घेऊया आपण.
बघा आपली भाजी तर झालेली आहे ना. त्याच्यामध्ये थोडंसं आता थोडंसं म्हणजे व्यवस्थित, थोडं नाही, व्यवस्थित पनीर आपण टाकायचं, बटर टाकायचं आणि वरून कोथिंबीर सोडून द्यायची. आपली गरमागरम भाजी, काजू बटर पनीर भाजी तयार.